काय होतं, मायक्रोवेव्ह तर हौसेने घेतला जातो पण वापरायचा कसा हेच माहिती नाहीये. तर आज हा व्हिडिओ मी त्या सगळ्यांसाठी आणलाय ज्यांनी हौसेने मायक्रोवेव्ह तर घरी घेतलेला आहे पण तो वापरायचा कसा हेच माहित नाही. तर आज आपण मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन कसा वापरायचा ते बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओटीजी ओव्हन कसं वापरायचं ते बघितलं आहे. आज मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन कसा वापरायचा, त्याचे उपयोग काय काय आहेत, काही कुकिंग हॅक्स मी याच्यामध्ये दाखवणार आहे ज्यामुळे तुमचा स्वयंपाकघरातला वेळ खूप वाचणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. चला सुरुवात करूया. तर हा माझा LG कंपनीचा मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन आहे. बरं, हा कुठलाही स्पॉन्सर किंवा कोलॅबोरेशनचा व्हिडिओ नाहीये, पण मला एक सांगायचं की हा माझा जो मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन आहे तो भरपूर जुना आहे. म्हणजे जवळजवळ साधारण एक कमीत कमी 15 वर्ष झाली आहेत याला. आणि एक 2 ते 3 वेळा थोडंसं ह्याला रिपेअरिंग म्हणजे नॉर्मल वेअर अँड टेअर आपण जे म्हणतो तसं करावं लागलेलं आहे. पण अदरवाईज हा खूप चांगला चाललेला आहे. खूप बिघडलाय किंवा चालतच नाहीये, मध्येच बंद पडलाय असं झालेलं नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला कुठला मायक्रोवेव्ह घ्यावा असं जर मला कोणी विचारलं तर मी नक्की सांगेल की LG कंपनीचा मला अनुभव आहे की खूप चांगला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी जो मेन स्विच आहे तो ऑन करते. त्यानंतर ह्या अशा लाईट्स इकडे लागतात. आता यानंतर आपल्याला यांनी 4 प्रकारचे फंक्शन्स इथे दिलेले आहेत. हे मायक्रो, त्यानंतर ग्रिल, कॉम्बिनेशन मध्ये आपण वापरू शकतो किंवा कन्व्हेक्शन. त्याच 30 मिनिटं आपल्याला एखादा पदार्थ जर गरम करायचा किंवा बेक करायचा आहे, बनवायचा, त्यासाठी आपल्याला टायमिंगचं त्यांनी इथे बटन्स दिलेले आहेत. म्हणजे 10 नंतर इथे जे हे लेस आणि मोरचं दिलेलं आहे हे टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी आहे. त्यानंतर हे बटन आहे ते स्टॉपचं आहे किंवा हे आपण पॉजही करू शकतो ह्याच्यामध्ये. आणि हे बटन जे आहे ते स्टार्टचं आहे. तर हा ओपन केल्यावर असा दिसतो आतमध्ये. आता याच्या मायक्रोवेव्ह मध्ये असा एक काचेचा टर्न टेबल येतो. त्याचबरोबर जेव्हा आपण मायक्रोवेव्ह विकत घेतो अनेक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भांडी मिळतात. जसं मी जेव्हा हा मायक्रोवेव्ह घेतला होता त्यावेळेला छोटा प्लास्टिकचा एक इडलीचा कुकर मिळाला होता, एक छोटं ढोकळ्यासाठी एक भांडं मिळालं होतं, त्यानंतर काही पुलाव वगैरे बनवण्यासाठी एक प्लास्टिकचा बाउल मिळाला होता आणि काही स्टँड्स मिळाले होते. पण जसं तुम्हाला मी सांगितलं की जवळ माझ्या या मायक्रोवेव्ह कनेक्शनला 15 वर्षापेक्षा जास्ती वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आता ती सगळी भांडी मी डिस्कार्ड केलेली आहे. तर प्लास्टिकची भांडी माझ्याकडे नाहीयेत. पण हा ग्लासचा टर्न टेबल आहे ते मी काही रिप्लेस केलं नाहीये किंवा चेंज केलं नाहीये. हे आहे तसंच आहे, याला काही खराब झालं नाही. त्यामुळे आता आपण बघूयात की मायक्रोवेव्ह मध्ये कुठली कुठली भांडी चालतात. तर सगळ्यात पहिल्यांदा अल्युमिनियमचे कुठल्याही प्रकारचे टीन हे आपण मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शन मोड मध्ये वापरू शकतो. त्याचबरोबर हे आपले असे डिनर सेट मध्ये काही बाउल्स मिळतात किंवा प्लेट्स असतात ज्यांच्या मागे इथे लिहिलेलं असतं की मायक्रोवेव्ह सेट. रिहीटिंग म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं जेवण गरम करायचं असेल किंवा सूप गरम करायचं असेल, पुलाव गरम करायचा असेल, त्यावेळेला आपण हे असे बाउल्स वापरू शकतो. त्याचबरोबर मायक्रोवेव्ह मध्ये कुकिंग करण्यासाठी खास म्हणून अशी काही काचेची बाउल्स येतात. ही काचेची बाउल्स आपण जे बाजारात एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेलो तिथे आपल्याला जी काचेची बाउल्स मिळतात ती प्रत्येक वेळेला मायक्रोवेव्ह सेफ असतात असं नाही. पण काही कंपन्या ह्या फक्त मायक्रोवेव्ह मध्ये कुकिंग करण्यासाठी असे काचेच्या बाउल्सचे प्रोडक्शन करतात. त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे मायक्रोवेव्ह सेफ बाउल्स आहेत. तर असेच बाउल आपण मायक्रोवेव्ह मध्ये वापरू शकतो. प्रत्येक काचेचे बाउल आपण नाही वापरू शकत. त्याचबरोबर असे प्लास्टिकचे डबे जे आपल्याला डीमार्ट मध्ये किंवा असे इतर सुपर मार्केट्स मध्ये मिळतात ज्यांच्या मागे सुद्धा असं लिहिलेलं असतं की हे मायक्रोवेव्ह सेफ आहेत. तर असे डबे किंवा असे काही ग्लास वगैरे येतात तर ते सुद्धा तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये वापरू शकता. तुम्हाला चॉकलेट मेल्ट करायचं असेल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या मायक्रोवेव्ह आहे, तुम्ही तुमचे असे डबे घेऊन गेले आणि ते डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही रिहीट करून जेवणामध्ये घेऊ शकतात. आता मायक्रोवेव्हचा उपयोग कसा करायचा ते आपण बघूयात. तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवते की आपल्याला पाणी जर गरम करायचं असेल, पाणी उकळायचं असेल मायक्रोवेव्ह मध्ये तर ते कसं गरम करायचं ते दाखवते. आता आपण मायक्रोवेव्ह इथे स्टार्ट केलाय आणि हे असं काचेचं बाउल मी याच्या आतमध्ये ठेवतीये. मायक्रोवेव्ह बंद करायचा आणि आता पाणी आपल्याला उकळायचं आहे तर त्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 मिनिट लागणार आहे. आता हा जर कुठलंही फंक्शन सिलेक्ट केलं नाही तर हा बाय डिफॉल्ट मायक्रोला ओव्हन चालू होतो. त्यामुळे आता मी इथे कुठलेही फंक्शन सिलेक्ट करत नाहीये कारण आपल्याला फक्त पाणी गरम करायचंय. तर त्यासाठी मी इथे फक्त टायमिंग आहे ते सिलेक्ट करतेय
आता इथे आपण 1 मिनिटावर लावलेलं आहे आणि इथे स्टार्ट करायचंय. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ओव्हन मधनं काही गरम वस्तू बाहेर काढतो, गरम भांड बाहेर काढतो, त्यावेळेला असे हँड ग्लोव्ह वापरायचे असतात. कारण जे भांड आहे ते गरम झालेलं असतं आणि त्यामुळे आणि तुम्ही जर डायरेक्ट हाताने ते काढायचा प्रयत्न केला तर तुमच्या हाताला इजा होऊ शकते. त्यामुळे असे हँड ग्लोव्ह येतात. तर तुम्ही हँड ग्लोव्ह किंवा हँड ग्लोव्ह नसतील तर तुम्ही नॅपकिन सुद्धा वापरू शकता. तर मी इथे भांड बाहेर काढतेय आणि पाणी गरम झालेलं आहे. आता आपल्याला एखादी भाजी किंवा काही तुमच्याकडे पुलाव असेल की काय असेल ते तुम्हाला जर रिहीट करायचं म्हणजे आपले तयार आहे, आपल्याला ते फक्त गरम करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर ते आपलं जे बाउल आहे ते आपण त्याच्या आतमध्ये ठेवलेलं आहे आणि परत आपल्याला मायक्रो मोडच घ्यायचा. त्यामुळे आपल्याला कुठल्याच बटनांना इथे हात लावायचा नाहीये. फक्त आता साधारण तेवढी भाजी 30 सेकंदामध्ये गरम होऊ शकते. त्यामुळे इथे जे 10 सेकंदाचं दिलेलं आहे ते आपण 3 वेळा दाबणार आहोत आणि इथे 30 सेकंद झालेले आहेत आणि आपण आता इथे स्टार्ट करणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता की जे बाउल फिरतंय आणि आधी ही जी भाजी आहे ती संपूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम होतीये. आपली भाजी गरम झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला असं इथे संपलेलं दिसतं, एंड येतं, तेव्हा आपण हे डायरेक्ट न उघडता एक चांगली प्रॅक्टिस अशी आहे की हे जे क्लिअरचं बटन आहे ते आपण दाबायचं आणि मग हा मायक्रोवेव्ह ओपन करायचा. त्यामुळे तुमचा मायक्रोवेव्ह वर्षानुवर्ष व्यवस्थित चालेल, त्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर ते भाजी पण छान मस्त गरम झालेली आहे. मी ह्याला असा हात पण नाही लावू शकत कारण बाउल सुद्धा गरम झालेला आहे आणि भाजी पण छान सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम झालेली आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ओटीजी प्रीहीट कसा करायचा. आता आज मी तुम्हाला दाखवते की मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन कसा प्रीहीट करायचा. इथे कन्व्हेक्शनला जायचं, कन्व्हेक्शनचं बटन प्रेस करायचं. प्रीहीट करण्यासाठी कायम आपण 180 डिग्रीलाच प्रीहीट करतो. त्यामुळे इथे आपल्याला टेम्परेचर चेंज करायचं नाहीये आणि इथे बघा येते की हा सुद्धा 10 मिनिटासाठी प्रीहीट होणार आहे. त्यामुळे फक्त कन्व्हेक्शनचं बटन दाबायचं आणि इथे स्टार्ट करायचं. हे बघा इथे येतं PR-H म्हणजे आता हा प्रीहीट होतोय. फक्त ह्याच्यामध्ये कसं होतं की जसं ओटीजी मध्ये आपण बघतो की त्याला ओटीजीला वरचा रॉड असतो आणि खाली रॉड असतो आणि जसं असं प्रीहीट होत जातं तसे ते रॉड असे लाल लाल होत जातात, त्यांचा रंग बदलतो. इथे आपल्याला तसं कुठेही दिसत नाही. तर हा प्रीहीट होतो म्हणजे हा आतल्या आत गरम होत राहतो पण आपल्याला बाहेरून कळत नाही की हा गरम होतोय म्हणून. तर अशा प्रकारे 10 मिनिटांनी हा प्रीहीट होईल. आता मी ते हे स्टॉप करते. आपण एखादी रेसिपी बघतो, जेव्हा त्या रेसिपीमध्ये सांगितलेलं असतं की तुम्हाला 200 डिग्रीला केक बेक करायचा आहे किंवा ब्रेड असेल, पिझ्झा असेल, तो बेक करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये कन्व्हेक्शनचं बटन प्रेस करायचं. इथे 180 येतं. त्यानंतर या प्लस साईनवर तुम्ही प्रेस करत गेला की तुम्हाला जितकं पाहिजे तिथे टेम्परेचर इथे वाढत जातं. म्हणजे 210, 220, 230, 240 आणि 250. 250 हे माझ्या ह्याचं हायएस्ट आहे. त्यानंतर सगळ्यात तुम्हाला लोएस्ट आहे, तुम्हाला 160 ला बेक करायचंय, 150 ला बेक करायचं. तर इथे तुम्ही लेस मध्ये गेलात म्हणजे बाय डिफॉल्ट आपलं 180 असतं, तिथून तुम्ही लेस केलं की 170, 160, 150. आता हे मिनिमम खाली कुठपर्यंत जातं तर 40 पर्यंत जातं. ठीक आहे. तुम्हाला ज्या टेम्परेचरला रेसिपी सांगितलेली आहे ते टेम्परेचर तुम्ही ते सेट करायचं. त्याचबरोबर टायमिंग काय सांगितलेलं आहे, तर तिथे मला 200 डिग्रीला मला जर ब्रेड बेक करायचा आहे पण तो ब्रेड मला बेक करायला 25 मिनिटं लागणार. तर ते 10 मिनिटाचं जे आहे ते 10 मिनिटं, दोनदा प्रेस केलं की 20 मिनिटं आणि 1 मिनिटाचं जे आहे ते मी 5 वेळा प्रेस केल्यावर 25 मिनिटं. सो 25 मिनिटं आणि 200चं टेम्परेचर असं केल्यावर आपल्याला इथे स्टार्टचं बटन दाबायचंय. ते बटन दाबलं की आपला इथे जो पदार्थ आपल्याला बेक करायचा आहे तो 200 डिग्रीला 25 मिनिटांसाठी आपल्याला बेक करणं चालू होणार आहे. आता आपण ओव्हन चालू केलाय आणि आपल्याला आता मध्येच बघायचंय की ते कितपत झालेलं आहे. अशा वेळेला आता आपण इथे स्टार्ट केलं आणि स्टॉप केलं म्हणजे इथे पॉज झालं.
आपण अशा वेळेला हे उघडून बघू शकतो आणि परत बंद करून आपण जर परत स्टार्टचं बटन दाबलं तर हे परत स्टार्ट होतं. आता मी तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार आहे ज्या आपल्याला अदरवाईज करायला खूप वेळ लागतो, पण मायक्रोवेव्ह मध्ये त्या झटकीपट होतात आणि आपलं काम खूप सोपं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर उपवास असेल आणि आपल्याला खिचडी करायची असेल आणि आपलं कूट संपलाय तर अशा वेळेला ते शेंगदाणे घ्या, मग ते तव्यावर किंवा कढईमध्ये भाजायला प्रचंड वेळ लागतो, पण तेच काम मायक्रोवेव्ह मध्ये एकदम चटकन होतं. कसं ते दाखवते. हे आपण मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रोवेव्ह सेफ असा हा बाउल आहे, त्यामध्ये मी हे शेंगदाणे ठेवलेले आहेत. झाकण बंद करायचं आणि फक्त 1 मिनिटाचा टायमिंग सिलेक्ट केलंय आणि स्टार्ट म्हणायचंय. तर 1 मिनिटामध्ये शेंगदाणे छान रोस्ट होतात, त्याचं व्यवस्थित साल सुद्धा निघतं आणि कामही पटकन होतं. हे बघा, मी हातात सुद्धा पकडू शकत नाही एवढे ते गरम झालेले आहेत आणि त्यांची सालं पण अशी व्यवस्थित निघतायत. आता मी तुम्हाला रवा भाजून दाखवते की ह्याच्यामध्ये रवा सुद्धा खूप छान भाजला जातो. पण त्यासाठी काय करायचं, आता आपल्याला रवा साधारण आता इथे रवा भाजायला 2 मिनिटं लागतात, पण आपण जेव्हा मायक्रो मोडला तो लावू तर 1 मिनिट झाला की आपण थोडासा तो हलवायचा आणि परत 1 मिनिटावर रवा भाजून घ्यायचा. साधारण 2 मिनिटांमध्ये छान रवा भाजून येतो. इथे 1च मिनिट लावलेला आहे आणि स्टार्ट करतेय. तर इथे 1 मिनिट झालेला आहे आणि 1 मिनिटामध्येच थोडासा रव्याचा कलर बदललेला आहे. तर आपण अजून 1 मिनिट हा रवा ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतला तर हा छान भाजला जाईल. तर तुम्ही इथे बघू शकताय ह्याच्यावरनं वाफा येत आहेत. आणि हे बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला खूप स्वयंपाकाची घाई असते, आपल्याला कुठे जायचं असतं, अशा वेळेला लसूण सोलायला मदत नसतो. तर हे लसूण सोलायचं काम सुद्धा मायक्रोवेव्ह अगदी झटपट करतो. कसं ते दाखवते. आता या बाउलमध्ये मी हा लसूण नुसता असं फक्त मोकळा करून घेतलेला आहे आणि आपल्याला तो सोलायचा आहे. तर अशा वेळेला आपण, तर इथे नेमका माझा माईक बंद पडल्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर इथे हा बाउलमध्ये लसूण आपण काढून घेतलाय आणि आता तो लसूण मायक्रोवेव्हमध्ये आपण फक्त 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करून घेणार आहोत. 30 सेकंद झाल्यावर आपण बाउल बाहेर काढून घेऊयात आणि बघूयात की नक्की काय झालंय. तर हे बघा, 30 सेकंदानंतर हे बघा, बऱ्याच पाकळ्या आणि बऱ्याच लसणाची सालं अशी वेगवेगळी झालेली आहेत, पाकळ्या बाहेर आलेल्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळामध्ये संपूर्ण 1 लसणाची कांडी आपली सोलली गेलेली आहे. तर ह्याच्यात फक्त अशी हलक्या हाताने जरी आपण सालं बाजूला केली तरी आपला लसूण छान निवडला जातो. तर हे अगदी घाईच्या वेळेमध्ये अगदी उपयोगी येणारा कुकिंग हॅक आहे. तर नक्की तुम्ही याचा वापर करा. त्याचबरोबर मी आता इथे पापड कसा रोस्ट करायचा ते पण तुम्हाला दाखवते. अजिबात तेलाचा वापर न करता मध्ये 30 सेकंदामध्ये 1 नाही तर एका वेळेला 3 किंवा अगदी 4 सुद्धा पापड इथे आपण एका वेळेलाच भाजू शकतो. तर इथे तुम्हाला मी आता 3 पापड भाजून दाखवतेय. तर असे हे 3 पापड जे राऊंड टेबल आहे, काचेचं जे राऊंड टेबल आहे मायक्रोवेव्ह मध्ये डायरेक्ट मी त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि फक्त 30 सेकंदाचं आपल्याला इथे टायमिंग लावायचं आहे. 30 सेकंदामध्ये आपले 3 पापड छान भाजून होणार आहेत. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण गॅसवरती भाजतो तेव्हा ते मध्येच जळले जातात किंवा करपतात, पण मायक्रोवेव्हमध्ये ते अगदी एकसारखे भाजून निघतात. अजिबात एकही डाग त्या पापडावर येत नाहीत. तर तुम्ही इथे बघू शकताय की आपले छान एका वेळेला म्हणजे अगदी 30 सेकंदामध्ये 3 पापड छान भाजले गेलेले आहेत. तर ही पण कुकिंग हॅक तुम्ही नक्की वापरा. तर आज आपण बघितलं की मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन कसा चालवायचा. मायक्रोवेव्हचे जे मोड्स आहेत, मायक्रो मोड, ग्रिल मोड, कन्व्हेक्शन मोड आणि कॉम्बिनेशन मोड, हे मोड्स म्हणजे काय आहेत, ते कन्व्हेक्शन मध्ये बेकिंग कसं करायचं, टेम्परेचर कसं सेट करायचं, टायमिंग कसं लावायचं, हे आज सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर
लसूण सोलण्यासारखं किचकट काम असेल किंवा शेंगदाणे भाजणं असतील किंवा पापड भाजणं असेल तर ते कसं करायचं हेही मी तुम्हाला दाखवलं आहे. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आजपर्यंत माहिती नव्हत्या, पण या व्हिडिओमुळे तुम्हाला कळलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत अशा छान महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय.